नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2022च्या NMS मॅट या प्रश्नपत्रिकेमध्ये मागील भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 50 पर्यंतचे विश्लेषण आणि प्रश्न क्रमांक 51 ते 54 चे विश्लेषण आपण सगळे बघितले होते. उत्तर कशी काढायची हे आपण बघितलं होतं. हे चारही नियम आपण शिकलेलो आहोत. ते कोणत्या नियमानुसार कोणतं उत्तर असेल आता आपण ते बघूया. इथे मेंटल MENTAL मेंटल आणि पुढे दिलाय एक शब्द. हा कोणत्या नियमानुसार आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक 51 जो आहे, प्रश्न क्रमांक 51 जो आहे तो चौथ्या नियमानुसार आहे. म्हणजे हा जो शब्द या ठिकाणी याच्या समोर दिलाय ना, चौथा नियम काय आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय तो. चौथा नियम काय आहे तर +6 +5 +4 +3 +2 +1 या फरकाने अक्षर येणे. बघा आता इथे काय दिले, सॉरी पहिला नियम येतो. चौथा नियम काय आहे? चौथा नियम असा आहे की पहिलं उलट्या आणि सुलट्या क्रमाने जे आहे ते अक्षर, म्हणजे समजा आपण ABCD लिहिलात आणि M पर्यंत आलो तर आपण खाली काय लिहितो N. म्हणजे इथं M सुरुवात सुलटा क्रम M चा जो आहे तोच या ठिकाणी N चा पण उलटा क्रम असेल अशा पद्धतीने. आणि याच्या याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे दुसऱ्या अक्षरांमध्ये तर ते आहे 4 चं अंतर. EFGHI. पुन्हा इथे उलट सुलट क्रम MN, पुन्हा T आणि X मध्ये 4 चं अंतर. म्हणजे हा नियम क्रमांक 4 आहे. आपण ते शिकलोय. म्हणून याचं जे ऑप्शन आहे करेक्ट चौथा ऑप्शन आहे. त्यानंतर 52 प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. 53चं 1 आणि 54चं उत्तर आहे यानुसार 2. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. तो आहे अक्षरांच्या लयबद्ध मांडणीवर. बघा लक्ष द्या, अनेक प्रश्नपत्रिकांमध्ये आपण असे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये ठराविक हा प्रश्न असतोच. इथे PM पुन्हा डॅश दिले, OP दिले. मग या ठिकाणी जे रिकाम्या जागा आहेत तिथे कोणतं अक्षर आपण भरू शकतो की जेणेकरून एक लयबद्ध मांडणी तयार होईल. आता इथे जर विचार केला तर इथे PMMO PMMO PMMO. बघा आपण जर विचार केला एक गट केला याचा तर काय होईल PMMO. मग या ठिकाणी आपल्याला काय भरायचंय M भरायचं. बघा PMMO P. पुन्हा दुसरा गट बघूयात आपण P. इथे जर P आपण भरलं तर PMMO P. पुन्हा दुसरा गट, पुन्हा आपण इथून गट करूयात PMMO. हा या ठिकाणी M येईल PMMO. म्हणजेच पहिल्या रिकाम्या जागेत आपण M फिल केले M, त्यानंतर काय केले P, त्यानंतर O आणि त्यानंतर O. अशा प्रकारे कोणता ऑप्शन आपल्याला दिसते PMM. हा या ठिकाणी M आहे. MPOM दिसतंय का आपल्याला MPOM करेक्ट. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपण भरू शकतो. इथे बघा दुसरा प्रश्न आहे DE आणि डॅश करून FF दिले. पुन्हा इथं डॅश E केले. DED आपण जर या ठिकाणी घेतला, बघा DED घेतला, इथे DEDFF 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 म्हणजे असे गट तयार होतात. बघा DEDFF DEDFF DEDFF. मग आपण इथे एकाम्या जागी कोणती अक्षर भरली तर पहिला भरला तो D, दुसऱ्या रिकाम्या जागेवर भरला तो ही D, तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये F आणि चौथ्यामध्ये पण F. म्हणजे DDFF असणारा पर्याय क्रमांक 2 आहे. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे मित्रांनो. बघा आता अंकांची लयबद्ध मांडणी आहे, अक्षरांची आणि अंकांची. इथे अंक बघा काय दिलेत. इथं 1 0 0 1 1 अशी अंकांची मांडणी आहे. बघा आपण जर लिहिलं इथं 1 0 0 1 1 याचा एक गट करू आपण. 1 0 0 1 1 याचा एक गट, 1 0 0 1 1 झाला एक गट. मग आपण पहिल्या रिकाम्या जागेत काय भरलं 1, दुसऱ्या ठिकाणी 1, तिसऱ्या ठिकाणी 0 आणि चौथ्या ठिकाणी 0. 1 1 0 0 पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतंय, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल 1 1 0 0. बघा पुढचा प्रश्न तोही गणाकृतीवर आधारित आहे. जसं मी तुम्हाला घन दिलाय एक सांगितला मागच्या लेक्चरमध्ये
समजून सांगितला तशाच पद्धतीने आता या पुढील लेक्चरमध्ये जेव्हा घनाकृतीवर प्रश्न येईल त्यावेळेस मी एक पुठ्ठ्यापासून तुम्हाला घन कसा बनवायचा आणि असे प्रश्न कसे चटकन सोडवायचे हे तुम्हाला सांगणार आहे. बघा इथे काय प्रश्न काय विचारलाय, एच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही. तर एच्या शेजारी जे आहे ते डी येणार नाही, कारण ते कधी येईल, एच्या समोर येईल. त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे की सीच्या समोर कोणते अक्षर येईल. सीच्या अगदीच समोर जे आहे ते अगदी समोर सीच्या येईल एफ. बघा या पद्धतीने सोपी ट्रिक लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 58 पर्यंत 58 पर्यंत आपण 58-59 पर्यंत आपण विश्लेषण प्रश्नांचं बघितलेलं आहे. या पुढल्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण बघूयात. या पद्धतीनेच आपल्याला नवनवीन व्हिडिओद्वारे NAMS स्कॉलरशिप, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, NTSC अशा प्रकारच्या ज्या शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या परीक्षा आहेत किंवा प्रवेश देणाऱ्या परीक्षा आहेत त्या परीक्षासाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 999 रुपयामध्ये वर्षभराकरिता, अगदी वर्षभराकरिता परीक्षा होईपर्यंत तुम्हाला अभ्यासाला मिळेल. प्रत्येक घटकाचे, प्रत्येक मुद्द्याचे असे सविस्तर व्हिडिओ, तसेच प्रश्नपत्रिकांचा सराव सुद्धा भरपूर करून घेणारे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि त्यातून आपल्याला खूप अभ्यास होईल. पुढे जर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, MPSC व्हायचं असेल, UPSC व्हायचं असेल, काही बँकिंग मध्ये जायचं असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला हे ज्ञान असणं आवश्यक आहे. हेच विषय त्या ठिकाणी असतात. म्हणून कसलाही विचार न करता कृपया गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे ॲप आहे हे गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि नक्कीच आमच्यामध्ये सहभागी व्हा. आपण नक्कीच यश 100% हमखास मिळवू शकतो. धन्यवाद.